नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. यापूर्वीच्या तासाला आपण आपल्या पाठ्यपुस्तकामधील दुसऱ्या गटातील जी रूपं आहेत, धातूंचा दुसरा समूह आहे, त्या दुसऱ्या समूहातील विविध लकारांची रूपं जी आहेत ती भाषासूत्रम 2 मध्ये आपण पाहिली होती. या दुसऱ्या समूहामध्ये ज्ञा, भुज, भ्रू इत्यादी धातूंची रूपं आपण सर्व लकारांमध्ये परोक्ष भूतकाळ सोडता, लिट लकार सोडता सर्व लकारांमध्ये आपण पाहिलेली होती. आज आपण भाषासूत्रम 3 यामध्ये जी परोक्ष भूतकाळची रूपं दिलेली आहेत त्या परोक्ष भूतकाळाच्या रूपांविषयी आपण माहिती घेणार आहोत. भाषासूत्रम क्रमांक 3 हा आपल्या पाठ्यपुस्तकामधील पृष्ठ क्रमांक 41 वर हा जो भाग आहे तो भाग. आता हा जो भाग आहे तो नेमका आपल्याला परीक्षेमध्ये कोणत्या कारणासाठी विचारला जाणार आहे ते आता आधी आपण बघूया. आपल्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये हा पंचमह विभाग, पाचवा जो विभाग आहे त्या पाचव्या विभागामध्ये क्रियापदांची रूपं इथं एकदा विचारली जातील, परंतु इथं लिट लकाराची रूपं आपल्याला विचारली जाणार नाहीत. इथं फक्त 4च लकारांची रूपं विचारली जाणार आहेत. त्यामध्ये लट, लंग, लोट, विधिलिंग आणि लुट या 5 लकारांची रूपं इथं विचारली जातील. पण जो लिट लकार म्हणजेच परोक्ष भूतकाळ आहे तो मात्र आपल्याला प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामधील सूचनानुसार कृती ही कुरुत हा 4थ्या प्रश्नामधील च आकडा जो आहे त्या च आकड्यामध्ये आपल्याला विचारला जाणार आहे. प्रश्नाचं स्वरूप कसं असणार आहे? लकारम परिवर्तयत. हा जो इथं भाग दिसतोय लकारम परिवर्तयत, हा लकार जो आहे तो लकार बदलण्यासाठी आपल्याला फक्त विचारलं जाणार आहे. यामध्ये वाक्य असं असेल की ज्या वाक्यामध्ये लंग लकाराचं रूप वापरलं असेल आणि लंग लकाराचं रूप वापरलं असेल त्या ठिकाणी आपण लिट लकाराचं रूप वापरायचंय, किंवा लिट लकाराचं रूप विचारलं असेल तर आपण ते लंग लकारामध्ये परिवर्तन करायचंय. आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये भाषासूत्रम 3 मध्ये भूतकाळ यापूर्वी आपण भूतकाळाचा एक प्रकार म्हणजे लंग लकार, त्यालाच आपण प्रथम भूतकाळ किंवा अनद्यतन भूतकाल असं आपण म्हणतो. म्हणजे अगच्छत हे जे रूप आहे ते लंग लकाराचं रूप. द्वितीय भूतकाळ म्हणजे त्याला परोक्ष भूतकाळ, म्हणजेच आपण त्याला लिट लकार म्हणणार आहोत. लिट लकार म्हणजेच जगाम अशा प्रकारचं रूप. आपल्याला यानंतरचे जे पाठ येणार आहेत त्या पाठांमध्ये आपल्याला परोक्ष भूतकाळाची म्हणजेच लिट लकाराची रूपं येणार आहेत. आणि तिसरा जो प्रकार आहे तो तिसरा प्रकार मात्र आपल्याला परीक्षेमध्ये कुठं विचारला जाणार नाही, परंतु आपल्याला त्याची माहिती असावी. म्हणजे त्याला तृतीय भूतकाळ किंवा सामान्य भूतकाळ किंवा आद्यतनः भूतकाळ, त्यालाच आपण लुंग लकार असं देखील म्हणतो. म्हणजे अगमत असं त्याचं रूप होतं. आपल्याला परीक्षेमध्ये हे अन्यतर कुठे विचारलं जाणार नाही. हे 2 लकार मात्र आपल्याला विचारले जाणार आहेत. भूतकाळाचे जे 2 प्रकार आहेत ते. आता परोक्ष भूतकाळ म्हणजे काय, हा कसा वापरला जातो, वाक्यरचनेमध्ये त्याचा वापर कसा होत असतो याच्याविषयी आपण आधी माहिती घेऊया. परोक्ष भूतकाळ म्हणजे काय, तर या भूतकाळाच्या बाबतीमध्ये प्राचीन काळातील एखादी क्रिया, तो बोलणारा जो वक्ता असेल किंवा लेखक असेल त्याच्या दृष्टी आड घडलेली क्रिया दर्शवण्यासाठी या लकाराचा वापर होत असतो. जसं की रामः पितुः वचनात वनम जगाम, या वाक्यामध्ये जगाम हे लिट लकाराचं रूप आहे. आपल्याला लकार परिवर्तन करायचं असेल तर या ठिकाणी आपण लंग लकाराचं रूप वापरायचं. म्हणजे कसं, रामः पितुः वचनात वनम अगच्छत असं रूप वापरणं आवश्यक आहे. संस्कृत भाषेमध्ये परोक्ष भूतकाळाची प्रथम पुरुषी, मध्यम पुरुषी क्रियापदे बहुधा आढळतच नाही. असं आपण इतर ठिकाणी बऱ्याच वेळेला ऐकलं असेल बघा, की इतर जे लकार आहेत त्या लकारांच्या बाबतीमध्ये आपण उत्तम पुरुषी, मध्यम पुरुषी आणि प्रथम पुरुषी ही जी तिन्ही पुरुषामधील आपल्याला क्रियापद त्यांची रूप आपल्याला पाहायला मिळतात. परंतु या लकारामध्ये उत्तम पुरुष आणि मध्यम पुरुष यांची रचना आपल्याला आढळत नाही.
कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या समोर न घडलेली घटना, दृष्टी आड घडलेली घटना, ज्यावेळी तो वक्ता किंवा लेखक कथन करत असतो त्यावेळी तो तिथं त्याच्या समोर न घडलेली घटना असते. म्हणून उत्तम पुरुषी किंवा मध्यम पुरुषी क्रियापद आपल्याला या प्रकारामध्ये आढळत नाहीत. परोक्ष भूतकाळामध्ये धातूचे द्वित्व होते. म्हणजे जसं की आपण तिसऱ्या गणाचं जे विकरण आहे ते दा द द असं जे द्वित्व होतं ते द्वित्व झाल्यानंतर त्यात काही बदल होत असतात. दशम गणातील धातूंची, प्रयोजक धातूंची तसेच काही स्वरादी धातूंची परोक्ष भूतकाळी रूपे तयार करत असताना धातूंच्या विकरणासहित अंगाला आम प्रत्यंत आम हा प्रत्यय लागून अस कृ भू या धातूंची परोक्ष भूतकाळाची रूप जोडली जातात. याच भूतकाळाला आमंत परोक्ष भूतकाळ असं देखील म्हटलं जातं. त्याच्याविषयी माहिती आपण आता पाहूया. बघा, भूतकालाचे 3 प्रकार. प्रथम भूतकाल, त्यालाच अनद्यतन भूतकाल असं देखील म्हटलं जातं. आपण त्याचा आता अभ्यासामध्ये लंग लकार असा लेखन करतो, वाचन करतो, जसं की अगच्छत. दुसरा जो प्रकार आहे तो द्वितीय भूतकाळ म्हणजेच परोक्ष भूतकाळ, की जो आपण आता अभ्यासणार आहोत त्यालाच आपण लीट लकार असं म्हणतो, जसे जगामहेरू. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे तृतीय भूतकाळ, सामान्य भूतकाळ, अनद्यतन भूतकाळ किंवा लुंग लकार. हा लकार मात्र आपल्याला अभ्यासासाठी येणार नाही. पहिले जे 2 लकार आहेत त्या 2 लकारांच्या विषयीच आपल्याला माहिती घ्यायची, तो म्हणजे लंग लकार आणि लीट लकार. याचा अभ्यास फक्त करून ठेवायचा आहे, परीक्षेमध्ये मात्र विचारला जाणार नाही. परोक्ष भूतकाल अति प्राचीनत्वं सूचयति. परोक्ष नाम अक्ष्णो परम. भूतकाळ हा 3 प्रकारचा असतो. त्यापैकी परोक्ष भूतकाळ हा इसवी सनापूर्वी पुरातन काळामध्ये घडून गेलेल्या गोष्टी दर्शवण्यासाठी वापरतात. परोक्ष भूतकाळाचा अर्थ म्हणजे बोलणाऱ्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर ती गोष्ट घडलेली नसते. त्यासाठी सामान्यपणे तृतीय पुरुषीच वाक्यरचना, म्हणजेच आपण आता म्हणतो ती तृतीय पुरुषी जी वाक्यरचना आहे त्याला आपण आता प्रथम पुरुषी वाक्यरचना म्हणतो. म्हणजेच उत्तम पुरुषी आणि मध्यम पुरुषी वाक्यरचना आपल्याला या लकारामध्ये सापडत नाही. त्यानंतर परोक्ष भूतकालस्य प्रकारद्वयम्. या परोक्ष भूतकाळाचे 2 प्रकार आहेत. एक अभ्यस्तः परोक्ष भूतकालः तथा आमन्तः परोक्ष भूतकालः. अभ्यस्त भूतकाळ जो आहे म्हणजेच लीट लकार जो आहे तो प्रथमतः नवम गणपर्यंतम एव धातवः भवन्ति. हा अभ्यस्त परोक्ष भूतकाळ जो आहे तो प्रथम गणापासून 9व्या गणापर्यंत जी धातू आहेत त्याच धातूंचं बनवलं जातं. तर दुसरा जो प्रकार आहे तो आमंत परोक्ष भूतकाळ हा दशम गणीया धातवा, 10व्याच गणाची जी धातू आहेत त्या धातूंचं आणि निजंता म्हणजेच प्रयोजक वाक्यरचनेमध्ये आपण जे निजंत क्रियापद वापरतो त्याच धातूंचं ई उ ऋ ए ओ स्वरादयः धातवः तथा केचन अन्ये धातवः. म्हणजे ईकारांत, उकारांत, ऋकारांत, एकारांत, ओकारांत आदयः स्वर धातवः. म्हणजे अशा प्रकारचे स्वर अनंत असतील, त्या स्वरांत असतील अशाच धातूंचे रूप तयार होतात. केचन अन्य धातवः, काही अन्य धातू सुद्धा आहेत. म्हणजे परोक्ष भूतकाळाचे 2 प्रकार, अभ्यस्त आणि आमंत. आपल्याला प्रकार विचारले जाणार नाही, परंतु तरी देखील त्याचे प्रकार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अभ्यस्त जो आहे तो
प्रथम गणापासून 9व्या गणापर्यंत तर आमंत ही दशम गणातील धातूंचं तयार होतं. परोक्ष भूतकाळाचे जे दोन प्रकार आता सांगितल्याप्रमाणे अभ्यस्त ह्यामध्ये धातूमध्ये प्रथम गण ते नवम गण समाविष्ट केलेले असतात. काही धातू मात्र अपवाद आहेत. आमंत यामध्ये धातूत 10वा गणच फक्त समाविष्ट असतो, तर धातूंचा आरंभ इ, उ, रू, उ या स्वरांपासून होतो. अशाच धातूंची जी रूप आहेत ती आमंत परोक्ष भूतकाळाची होत असतात. आता मग याचे जे प्रत्यय आहेत ते प्रत्यय कसे बघा. लिट लकाराचे मग असे सांगितल्याप्रमाणे या लिट लकाराचे प्रत्यय जे आहेत ते केवळ आणि केवळ प्रथम पुरुषीच होत असतात, उत्तम किंवा मध्यम पुरुषी होत नसतात. त्यामुळे इथं तुम्हाला दुसरे प्रत्यय दिलेले नाहीत. बघा, परस्मैपदी प्रत्यय प्रथम पुरुष ज्याला आपण आता तृतीय पुरुष म्हणत असतो. बघा, अतुस किंवा अतुह, ऊस. आणि आत्मनेपदी प्रत्यय कोणते आहेत? ए, आते, इरे. आता हे प्रत्यय जरी कदाचित लक्षात राहिले नाही तरी सुद्धा आपण आपल्या पुस्तकामध्ये जी धातूंची परोक्ष भूतकाळाची रूप आलेली आहेत, लिट लकाराची जी रूप आलेली आहेत, तीच लिट लकाराची रूप आपण लक्षात ठेवायची. तीच रूप आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. अभ्यस्त लिट लकार म्हणजेच परोक्ष भूतकाळ. अभ्यास नाम पुनरावृत्ती, अतः प्रथम वर्णस्य पुनरावृत्ति यस्मिन् भवति सः अभ्यस्तः परोक्ष भूतकालः. अभ्यासः नाम पुनरावृत्ती. अभ्यास म्हणजेच पुन्हा पुन्हा करावायची जी कृती असते ती. म्हणूनच अतः प्रथम वर्णस्य पुनरावृत्ती, म्हणून पहिला जो वर्ण येतो त्या पहिल्या वर्णाची पुनरावृत्ती ज्याच्यामध्ये होते तोच म्हणजे परोक्ष भूतकाळ होय. इथं त्याचं भाषांतर दिले बघा. अभ्यस्त म्हणजेच पुनरावृत्ती, ज्यात पहिल्या अक्षराची पुनरावृत्ती होते त्याला अभ्यस्त परोक्ष भूतकाळ असं आपण म्हणतो. जसं की दा हा धातू असेल, त्या दा धातूमधील जे द आहे त्याचं पुनरावृत्ती झाली. दा, द, द, द अशा पद्धतीने दा धातूचं रूप कशी झाली? ददौ, ददतु, ददुहु. पा, पपौ, पपतुः, पपुः, जज्ञौ, जज्ञतुः, जज्ञुः. दृश, ददर्श, ददृशतुः, ददृशुः. या, ययौ, ययतुः, ययुः. आता ही जी लिट लकाराची जी रूपं आहेत जी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत तीच आपण इथं पाहणार आहोत. पृष्ठ क्रमांक 41 वर आपण बघितलं तर 41 वर ही रूप आपल्याला दिलेली आहेत. सर्व बघूया एकदा. गम एक परस्मय पद. इथं प्रथम पुरुषाचं एकवचन, प्रथम पुरुषाचं द्विवचन आणि प्रथम पुरुषाचं बहुवचन. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फक्त प्रथम पुरुषीच वाक्यरचना सापडते, म्हणून एकच रूप ही तीनच रूप होणार आहेत, एकवचनी, द्विवचनी आणि बहुवचन. गम एक परस्मय पद. जगाम, जगमतुः, जगमुः. चर एक परस्मय पद. चचार, चेरतुः, चेरुः. त्यानंतर आणखीन एक महत्वाची सूचना सांगायची. आपल्याला विशेषतः प्रथम पुरुषी एकवचनीच रूप आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. जरी द्विवचन बहुवचनी जरी रूप आलेली असतील तर शक्यतो आपल्याला एकवचनीच रूप वापरली जाणार आहेत. परंतु केवळ एकवचनीच रूप यांचा अभ्यास केवळ करायचा नाही तर द्विवचनी आणि बहुवचनी यांचा देखील अभ्यास करायचा आहे. लक्षात रूप ठेवायची, पण विचारत असताना एकवचनीच आपल्याला रूप विचारले जाणार आहेत. पुढचा धातू आहे तो तृ एक परस्मय पद. ततार, तेरतुः, तेरुः. नम एक परस्मय पद. ननाम, नेमतुः, नेमुः. पत एक परस्मय पद.
पपात पेततुः पेतुः। नि एक परस्मय पद, निनाय निन्यतुः निन्युः। बुध एक परस्मय पद, बुबोध बुबुधतुः बुबुदुः। दा तीन परस्मय पद, ददव ददतुः ददुः। मुच सहा परस्मय पद, मुमोच मुमोचतुः मुमुचुः। भुज सात परस्मय पद, बुभोज बुभुजतुः बुभुजुः। कुरु आठ उभय पद, चकार चक्रतुः चक्रुः। ज्ञान परस्मय पद, जज्ञ जज्ञतुः जज्ञुः। वच दोन परस्मय पद, उवाच उच्चतुः उचुः। हन दोन परस्मय पद, जघान जघ्नतुः जग्नुः। लिख सहा परस्मय पद, लिलेख लिलिखतुः लिलिखुः। नृत चार परस्मय पद, ननर्त ननृततुः ननृतुः। शक पाच परस्मय पद, शशाक शेकतुः शेकुः। श्रु पाच परस्मय पद, शुश्राव शुश्रुवतुः शुश्रुवुः। बंध नव परस्मय पद, बबंध बबंधतुः बबंधुः। कृश एक परस्मय पद, चुक्रोश चुक्रुशतुः चुक्रुषुः। भू एक परस्मय पद, बभुव बभुवतुः बभुः। वस एक परस्मय पद, उवास उशतुः उषुः। अस दोन परस्मय पद, आस आसतुः आसुः। भंज भंज सात परस्मय पद, बभंज बभंजतुः भंज बभंज बभंजतुः बभंजुः। आता आत्मनेपदी जे धातू आहेत त्या धातूंची रूप कशी होत आहेत बघा. भाष एक आत्मनेपद, बभाषे बभाषाते बभाशिरे. रम एक आत्मनेपद, रेमे रेमाते रेमिरे. वंद एक आत्मनेपद, ववंदे ववंदांते ववंदिरे. वृध एक आत्मनेपद, ववृधे ववृधाते ववृद्धिरे. मन चार परस्मय पद, इथं आत्मनेपदी आहे तो, मेने मेनाते मेनिरे. इथं तेवढी दुरुस्ती करून ठेवा. मन हा चौथ्या गणाचा आहे, इथं परस्मयपदी लिहिलेला आहे परंतु तो आत्मनेपदी आहे. त्याची रूप होत असताना मेने मेनाते मेनिरे असे होतात. नि एक आत्मनेपद, नि उभयपदी आहे, इथं आत्मनेपदी. निन्ने निन्याते निन्नेरे. बुध एक आत्मनेपद, बुबुधे बुबुधाते बुबुधिरे. दा तीन आत्मनेपद, ददे ददाते ददिरे. मुचे सहा आत्मनेपद, मुमुचे मुमुचाते मुमुचिरे. भुज सात आत्मनेपद, बुभुजे बुभुजाते बुभुजिरे. कुरु आठ आत्मनेपद, चक्रे चक्राते चक्रिरे. ज्ञान नव आत्मनेपद, जज्ञे जज्ञाते जज्ञिरे.
आता लिट लकाराची जी दुसरी रूप आपण पहिल्यांदा अभ्यस्त रूप बघितली. आता ही आत्ता जी झालेली आहे ती सर्व अभ्यस्त रूप. मग आता आमंत परोक्ष भूतकाळ म्हणजे आमंत लिट लकार याची रूप कशी होतात याविषयीची माहिती आपण आता बघूया. आमंत लिट लकार याची रूप तयार होत असताना मूल धातू त्या धातूचं जे कोणतं विकरण असेल, मग आपण मग पाठीमाग बघितलं की आमंत लिट लकाराची रूप ही केवळ दशमगणाची होतात आणि प्रयोजकाची रूप होतात. मूल धातू विकरणम आम हा प्रत्यय म्हणजे हे आमंत रूप तयार झालं. मग ते हे जर धातूचं अंग तयार झाल्यानंतर असं क्रू किंवा भू ह्या धातूंचा वापर केला जातो आणि मग ही आमंत क्रियापदाची रूप तयार होतात. जसं की बघा इथं सांगितल्याप्रमाणे आमंत जे रूप आहे त्याचं धातूचं अंक कसं तयार होणार आहे, तर मूळ धातू आहे पूज. पूज हा दशमगणाचं विकरण अय आणि आम हा आमंत लिट लकाराची खून. जसं आपण लंग लकारामध्ये हा आडागम जोडून त्याची खून मांडली जात होती, तशी आमंत परोक्ष भूतकाळाची खून म्हणजे आम हा प्रत्यय म्हणजे धातू याचं विकरण आम हा प्रत्यय धातूचं अंग तयार काय झालं पूजयाम असं तयार झालं. त्यानंतर असं धातूचं रूप वापरल्यानंतर पूजयाम अधिक बभूव म्हणजे ही तिन्ही धातू वापरून असं भू आणि कृ ही रूप वापरून ही धातूंची रूप वापरून कशी रूप तयार झाली पूज धातूची आमंत परोक्ष भूतकाळाची पूजयाम अधिक असंच आस झालं पूजयामास. पूजयाम आमंत परोक्ष भूतकाळाचं अंग झालं आणि भू धातूचं बभूव हे लिट लकाराचं रूप म्हणून तिथं पूजयाम बभूव म चा माय मोडला म्हणून हे यांचं जोडाक्षर झालं म अधिक ब. त्यानंतर क्रू धातूचं रूप वापरल्यानंतर पूजयाम अधिक क्रू धातूचं लिट लकाराचं जे एकवचन रूप आहे ते चकार आणि मग इथं हा जो म आहे हे अनुनासिक व्यंजन संधीच्या नियमानुसार हे अनुनासिक आल्यामुळं च वर्गातील जे अनुनासिक निय आहे ते इथं जोडलेले बघा पूजयांचकार हे रूप मात्र लक्षात ठेवा पूजयांचकार असं रूप झाले ते तयार. हे चक्र हे जे आहे ते आत्मनेपदी आहे. पूजयांचक्रे ज्या क्रियापदाचे अंग याचा शेवट आम या प्रत्ययाने होतो त्याला आपण आमंत परोक्ष भूतकाळ असं संबोधतो. आतापर्यंतच्या भागामध्ये तुम्हाला या बाबी लक्षात आल्या असतील की अभ्यस्त आणि आमंत हे दोन्ही जे लिट लकाराचे प्रकार आहेत त्यामधील दुसरा जो प्रकार आहे तो पहिला प्रकार समजल्याशिवाय अभ्यस्तची रूप समजल्याशिवाय ही रूप तयार करता येणार नाहीत. कारण की आस बभू आणि चकार चक्र ही जी आहे ती अभ्यस्त लिट लकाराची रूप आहे आणि पूजयाम ही आहे ती आमंत भूतकाळाचं रूप अंग तयार झालंय त्याला ही रूप जोडली जातात. यानंतर आपण काही धातूंची दशमगणाची जी रूप आहेत ते आमंत परोक्ष भूतकाळाची ती कशी तयार होतात याच्याविषयी आपण माहिती यानंतर आपण बघणार आहोत. बघा आमंत लिट लकार रूप आणि कथ धातू हा धातू उभयपदी दशमगणाचे धातू बहुधा उभयपदी असतात. परस्मैपदी आणि आत्मनेपदीची रूप तयार कशी झालीत बघा. एक वचनी रूप प्रथम पुरुषाची कथयामास कथयामासतुः कथयामासुः कथयाम बभूव कथयाम बभूवतुः कथयाम बभूः
कथयांचकार, कथयांचक्रतुः, कथयांचक्रुः, कथया चक्रे, हे जे आहे ते आत्मनेपदी रूप आहे बघा कथ धातूची. जी रूप आहे ती अस, भू आणि कृ धातूची, कथ धातूची परस्मैपदीची रूप आहेत. आणि ही जी आहे ते कृ धातूचं कथ धातूचं आत्मनेपदी कृ धातू वापरून केलेलं आहे. कथयांचक्रे, कथयांचक्राते, कथयांचक्रीरे. पूज्य धातू हा 10व्या गणाचा आहे. परस्मैपदी रूप त्याची कशी होतात बघा. पूजयामास, पूजयामास्तुः, पूजयामासुः, पूजयां बभूव, पूजयां बभूवतुः, पूजयां बभूः, पूजयांचकार, पूजयांचक्रतुः, पूजयांचक्रुः, पूजयांचक्रे आत्मनेपदी रूप, पूजयांचक्राते, पूजयांचक्रीरे. इक्ष धातू तुम्हाला जो अभ्यस्त आणि आमंत यांची रूप तयार करत असताना एक नियम सांगितला होता बघा, की ही जी रूप आहेत ही रूप जी इकारांत आहेत, आमंत परोक्ष भूतकाळ, ईन सुरू होणारी, ऊन सुरू होणारी, ऋण सुरू होणारी, एन आणि ओन सुरू होणारी, त्यातलं एक उदाहरण ईन सुरू होणारा हा धातू आहे. मग याची रूप कशी तयार होत आहेत बघूया. इक्षामास, इक्षामासतुः, इक्षामासुः, इक्षां बभूव, इक्ष्यां बभूवतुः, इक्षां बभूवुः, इक्ष्यांचक्रे, इक्षांचक्राते, इक्षांचक्रीरे. गण यामध्ये निजंतची रूप आहेत. जसं आपण म्हटलं की ई, रू, ए, ओ इत्यादी स्वरांपासून सुरू होणारे जे धातू आहेत त्यांची आमंत परोक्ष भूतकाळची रूप तयार कशी होतात. आणि दुसरा जो नियम सांगितला होता की काही आमंत परोक्ष भूतकाळची रूप ही निजंत म्हणजेच प्रयोजकांची जी क्रियापदांची रूप आहेत त्यांची तयार होतात. म्हणजे उदाहरणार्थ गम हा धातू आहे, त्याचं निजंत रूप काय होतं, गम गमयती. बघा प्रयोजकाचं रूप जे आहे ते गम गमयती होतं. आणि म्हणून इथं कसं झालं बघा, गमय हे धातूचं प्रयोजक अंग तयार झालं आणि त्याला आस प्रत्यय जोडला, आम जोडल्यानंतर आस प्रत्यय जोडला. असं हे असं धातूचं अभ्यस्त रूप आहे लिटलकाराचं. गमयामास, गमयामासतुः, गमयामासुः,